किती हेलो हेलो Yes, ma'am. हेलो हॅलो Hello, बोला मॅडम. आवाज क्लिअर हॅलो येते का? मॅडम Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. Okay, we will start now. हॅलो 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 आज स्कॉलरशिपची लास्ट डेट नाही ना मॅडम? नाही 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 30 तारखेपर्यंत आहे. तेच माझं लिंक झालं नाही नंबर आधार कार्डला म्हणून आधार कार्डला नंबर अपडेट झाला नाही हो, अजून 1-2-3 दिवस लागतात. आहे टाइम अजून 31 मार्च पर्यंत आहे मॅम. आहे. पण तुम्हाला तर 31 मार्च आम्ही म्हटलो का? 31 मार्च नाही 31 फेब्रुवारी 31 फेब्रुवारी पर्यंत आहे. 31 फेब्रुवारी जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही 31 मार्च लावाल म्हणून अगोदर सांगितले जाते, कारण प्रॉब्लेम असतात काहीतरी. फेब्रुवारी मॅडम 31चा महिना नाही. 28चा महिना आहे मॅडम. मग 31 मार्च पर्यंत पण असेल. ओके, तरी पण भरून घ्या फॉर्म, काही प्रॉब्लेम येऊ नये. लक्ष द्या कुठले कुठले पॉइंट कव्हर झालेले आहेत. आपण सिलेबसला जाऊयात. सर्वांनी जी MCQs पाठवलेले आहेत ते पाहिलेले आहेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, ठीक आहे. फॉर्मेशन, advantage, prevention and softening of water by ion exchange process and reverse osmosis process. मला वाटतं परवाच्या लेक्चरला आपण आयन एक्सचेंज प्रोसेस रिजनरेशन संपवलेलं आहे का नाही? Yes, madam. रिजनरेशन Yes, पण ma'am. संपवलेलं आहे ना? Oh, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेतलेलं आहे का? yes, ma'am. ओके, Yes, ma'am. नोटबुक चेक Yes, करा कुठपर्यंत ma'am. लिहून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या पुढचे पॉइंट द्यायला बरे. रिजनरेशन पर्यंत लिहून घे. रिजनरेशनच्या ह्या 2 रिएक्शन पण दिलेले आहेत तुम्ही. Ma'am. नेक्स्ट पॉइंट, रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं, म्हणजे पटकन समजते. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन कशाला म्हणायचं ते अगोदर समजावून सांगते. आपल्याकडे मिल्क असेल 1 लिटर आणि वॉटर मध्ये एकदम थोडीशी साखर टाकलेली आहे आणि 1 लिटर आहे वॉटर. तर त्याच्यामध्ये आपण जर वरून सबस्टन्स ऍड करत असतो किंवा त्याच्यामध्ये सॉल्व्हंट सोडून जे सबस्टन्स असतात त्याला सोल्यूट म्हणायचं असतं. वरून सॉल्व्हंट मध्ये जे सबस्टन्स असतात त्याला सोल्यूट असं म्हटलं जातं. सॉल्व्हंट मधल्या सबस्टन्सला सोल्यूट असं म्हटलं जात असतं. ज्याच्यामध्ये जास्त सोल्यूट असतील ते मोर कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि ज्याच्यामध्ये कमी सोल्यूट असतील ते लेस कॉन्सन्ट्रेटेड असतं.
ज्याच्यामध्ये मोर सोल्यूट असेल ते मोर कॉन्सन्ट्रेटेड असतं, ज्याच्यामध्ये लेस सोल्यूट ते लेस कॉन्सन्ट्रेटेड असतं. ओके. हा, खुशी धोत्रे, मी आता काय बोलले ते सांगायचं. खुशी धोत्रे, खुशी धोत्रे, खुशी धोत्रे. येस मॅम. हा, मी आता काय बोलले ते सांगायचं फक्त. कॉन्सन्ट्रेट मध्ये लेस सोल्यूट असतं. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये लेस सोल्यूट असतं. चुकलं, बरोबर अपोजिट सांगितलं तू. कॅन एनीवन टेल मी? चव्हाण रितेश, चव्हाण रितेश. ज्याच्यात जास्त सोल्यूट असतात ते कॉन्सन्ट्रेटेड असतं व्हेरी नाईस. आणि आणि ज्याच्यात कमी सोल्यूट असतात ते कमी कॉन्सन्ट्रेटेड असतं. ज्याच्यामध्ये जास्त सोल्यूट असतं ते मोर कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि ज्याच्यामध्ये कमी सोल्यूट असतं ते कमी कॉन्सन्ट्रेटेड असतं. निलेश सांगा बरं बघू. निलेश, निलेश. हा मॅडम. हा, what is a more concentrated and less concentrated? What is mean by more concentrated and less concentrated? द सोल्युशन which ज्या सोल्युशन मध्ये जास्त सोल्यूट असतात ते कॉन्सन्ट्रेटेड. मोर कॉन्सन्ट्रेट म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये concentrate. कमी सोल्यूट असतं ते लेस कॉन्सन्ट्रेटेड. लेस कॉन्सन्ट्रेटेड. ओके. हा, विशाल कुलकर्णी. विशाल, विशाल हॅलो. कुलकर्णी. ज्याच्यामध्ये लेस सोल्यूट असतं ते लेस कॉन्सन्ट्रेट असतं आणि ज्याच्यात लेस जास्त सोल्यूट असतं त्यात जास्त कॉन्सन्ट्रेट असतं. ओके. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा आरो. आरोचं पाणी आपण वापरतो. आरो असते आपल्या घरामध्ये वॉटर प्युरिफिकेशन साठी. आरो. तर त्या आरोचं फंक्शनिंग कसं चालतं? इथं जे पाणी येणार आहे प्युरिफिकेशन साठी त्याच्यामध्ये एवढे घटक आहेत बघा. बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत, क्लोरीन आहे, नंतर डिझॉल्व्ह गॅसेस आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, असे वेगवेगळे घटक असतात. आणि याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते. इथं एकदम फेंट पिंक कलरचं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. मी क्वेश्चन विचारणार आहे त्यामुळे लक्ष द्यायचं व्यवस्थित. मी आता काय बोलले असे क्वेश्चन विचारणार आहे. इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, इथं पण आहे बघा सेमी परमेबल मेम्ब्रेन. फक्त इथे मेम्ब्रेन असा शब्द लिहिलाय, बसत नव्हता म्हणून. इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, इथे देखील सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. ओके. आता सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मध्ये छोटे 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 होल्स असतात. एखादा कपडा असेल, त्या कपड्यावरती आपण जर पाणी ओतलं तर खाली लगेच येतं, कारण त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे होल असतात. त्याच्यापेक्षा अजून खूप 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 लहान साईजचे होल हे या सेमी परमेबल मेम्ब्रेनला असतात, होल्स असतात. मग सेमी परमेबल मेम्ब्रेन ची अशी कॅपॅसिटी असते की त्याच्यामधून फक्त आणि फक्त सॉल्वंट. मला एक आन्सर सांगा. मीठ पाण्यामध्ये टाकलंय, हु इज अ सॉल्वंट? Water. वॉटर Water. इज अ सॉल्वंट. व्हेरी नाईस. हा, मग या सेमी परमेबल मेम्ब्रेनची कॅपॅसिटी फक्त अशी असते की फक्त ते वॉटरलाच इकडून इकडे एंट्री करू देतं. बाकीचे जे ही लोक आहेत मटेरियलची, इथं 20-25 लोक येऊन थांबलेले आहेत, पाण्याबरोबर आलेली आहेत, तर यांना एंट्री सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून इकडून इकडे असत नाही,
किंवा इकडून इकडे असत नाही. म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज अ मेम्ब्रेन विच अलाव ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल टू मूव्ह फ्रॉम वन सोल्युशन टू अनादर वन. अजून एकदा सांगते, सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज अ मेम्ब्रेन which have capacity to transfer only solvent solution to another solution. You answer. What is the tendency of semi-permeable membrane, or what is the capacity of semi-permeable membrane? What is the The capacity of semi-permeable membrane to pass only the याच्यावरती solvent. विचारलेला. Transformation only. Water. Solvent. Semi-permeable Solvent. membrane is a membrane which having capacity to Is pass having only capacity to pass Solvent only only solvent solvent. molecule solvent Only solution solvent to another. from one region to another, or another. one layer to one solution to another solution. Consider. आता मी सेमी परमिएबल मेम्ब्रेन बद्दल माहिती सांगितल्यानंतर आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ह्या दोघांबद्दल माहिती सांगितली आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन बद्दल एक आणि सोल्युशन बद्दल एक. दोन्ही आयडिया तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. माय नेक्स्ट पॉइंट, याच्यातला नेक्स्ट पॉइंट, ऑस्मोसिस म्हणजे काय? कारण आपल्या स्टडीचा पॉइंट आहे रिव्हर्स ऑस्मोसिस. व्हॉट इज मीन बाय ऑस्मोसिस? लक्ष द्या. If two solution, consider this is a one solution and this is another one solution. If two solution, this is a one solution and this is another one solution. If two solution of unequal concentration of first is different than that of second. म्हणजे काय? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. इफ टू सोल्युशन ऑफ अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन अनइक्वल म्हणजे इक्वल नाही, याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. का बरं वेगळं आहे? हे बघा, याच्यामध्ये पांढरे 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 सोल्यूट आहेत, याच्यामध्ये नाही, म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं आहे. टू सोल्युशन ऑफ अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन, मी अटी काय घातलेल्या आहे? 2. किती सोल्युशन असायला पाहिजे? 2 सोल्युशन, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती Two असायला? solution of unequal. हॅलो, हू स्पीक? कोण बोलला आता? डोंट डिस्टर्ब इफ यू हॅव नो डाऊट. डिस्टर्ब करत जाऊ नका जर डाऊट नसेल तर. 2 अटी आहेत. पहिली अट 2 सोल्युशन असायला पाहिजेत, आणि दुसरी अट अशी आहे की हे दोघांना सेमी परमिएबल मेम्ब्रेनने सेपरेट केले पाहिजे. इफ टू सोल्युशन ऑफ अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन इज सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आता मी देन ह्या 2 अटी नंतर पुढे काय? देन solvent to move from सॉल्वंट कुठून कुठे मूव्ह होत असतं? लेस कॉन्सन्ट्रेशन कडून मोर कॉन्सन्ट्रेशन कडे. मी तुम्हाला शिकवते ऑस्मोसिस प्रोसेस. ऑस्मोसिस मध्ये सॉल्वंट हे लेस कॉन्सन्ट्रेशन कडून मोर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होत असतं. नीट आहे का? या फिगरच्या एरो कडे जाऊ नका. ही रिव्हर्स ऑस्मोसिसची डायग्राम आहे. मी तुम्हाला ऑस्मोसिस शिकवते, पण या फिगरचा आधार घ्यावा लागतो, म्हणून इथला मी आधार घेतलेला आहे. इफ टू सोल्युशन ऑफ अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन इज सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन, देन ओनली सॉल्वंट मूव्ह फ्रॉम लेस कॉन्सन्ट्रेशन टू मोर कॉन्सन्ट्रेशन. This is known as osmosis.
लेस कॉन्सन्ट्रेशन कडून मोर कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट जाणं त्याला ऑस्मॉसिस असं म्हणायचं असतं. हा सांग. आदित्य घोडके. आदित्य घोडके. Yes, ma'am. हा व्हॉट इज मीन बाय ऑस्मॉसिस? The movement of a solution from higher concentration solvent to lower चुकलं ते concentration. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हे रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे. मला ते शिकवायचंय. मी असं शिकवलेलं आहे की लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार आहे हे शिकवलेलं आहे मी. लो कॉन्सन्ट्रेशन कडून पाणी कुठपासून कुठकडे कुठे जाणार आहे मी सांगितलेले. ही फिगर रिव्हर्स ऑस्मॉसिसची आहे. ऑस्मॉसिस मध्ये वॉटर हे कमी कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार आहे. पॉइंट शिकवते फक्त ऑस्मॉसिस, रिव्हर्स ऑस्मॉसिस नाही. हा पॉइंट शिकवते फक्त. ऑस्मॉसिस शिकवते. ऑस्मॉसिस ओनली ऑस्मॉसिस. हे ऑस्मॉसिस म्हणजे काय शिकवते. ऑस्मॉसिस मध्ये कमी कडून जास्त कडे जातं. कमी कडून जास्त कडे जातं. अजून एकदा सांगते. When two solution of unequal concentration, if two solution of unequal concentration is separated by semi-permeable membrane, then solvent move from less concentration to more concentration. It is known as osmosis. हा आता सांगा बरं बघू आदित्य. When दोन अटी in a कुठल्या solu- आपल्या अटी सांगा अगोदर. कुठल्या दोन अटी? two solution मध्ये लो कॉन्सन्ट्रेशन. दोन सोल्युशन असायला हा, पाहिजेत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल नकोय आपल्याला. त्या दोन अटी झाल्या. हा देन म्हणजे सॉल्व्हंटची मुवमेंट लो कॉन्सन्ट्रेशन पासून हायर कॉन्सन्ट्रेशनला होती. सेमी is known as- परमेबल मेम्ब्रेन ऑस्मोसिस. इट इज नोन ॲज ऑस्मॉसिस. सुदर्शन गायकवाड. सुदर्शन गायकवाड. सुदर्शन गायकवाड. जे मी आवाज दिल्यानंतर जी मुलं बोलत नाहीत मी असं कन्सिडर करणार की ती फक्त मोबाईल ऑन करून ठेवतात. त्या मुलांना नंतर मी पॅरेंट्सला वगैरे कॉल करणार आहे. मुलं अशी करतायत म्हणून. त्यामुळे उत्तर येत असू द्या नसू द्या. रिस्पॉन्स मस्ट बी नेसेसरी फ्रॉम युअर साइड. येत असू द्या. येत असेल तर येते म्हणून सांगायचं. नसेल येत तर मॅडम सॉरी येत नाही नेक्स्ट टाइम लक्ष देतो म्हणून सांगायचं. सुदर्शन गायकवाड. एक मिनिट मला नाव लिहून घेऊ द्या. सौरभ घोडके. सौरभ घोडके सॉरी गाडगे. सौरभ गाडगे. हा ओके. हॅलो. हा ठीक आहे ओके. प्रथमेश घोंगडे. प्रथमेश घोंगडे. हॅलो. येस मॅडम. ओके. कृष्णा इंगळे. येस मॅम. ओके. रोल नंबर 35 जेथे. येस मॅम. ओके. लक्ष द्या. आर यू गेटिंग प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस? कळाली तुम्हाला Yes, ma'am. ऑस्मोसिसची प्रोसेस? आता येस मॅम. येस. आता रिव्हर्स ऑस्मोसिस शिकवणार आणि त्याच्यानंतर वॉटर कसं प्युरिफाईड केलं ते शिकवते. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये हे बघा अगोदर ऑस्मोसिसचा अजून एक छोटासा पॉइंट राहिला. एक वाक्य राहिले ते शिकवते. इकडून इकडे लो कडून हाय कडे वॉटर कुठपर्यंत जाणार? जोपर्यंत दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं होत नाही तोपर्यंत जाणार. असं असतं. आता मी रिव्हर्स ऑस्मोसिस घेते. दोन प्रेशर असतात या ठिकाणी. रिव्हर्स ऑस्मोसिस पॉइंट स्टडी करत असताना दोन प्रेशरचा विचार करावा लागतो. इथं वॉटर वरती जे आपण स्वतःहून प्रेशर अप्लाय करणार आहोत त्या प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं. इथं या साईडच्या कॉन्सन्ट्रेटेड साईडला जे प्रेशर अप्लाय करणार आहोत त्या प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणायचं. का बरं हायड्रोस्टॅटिक? कारण आपण इथं वॉटर चॅप्टर शिकतोय आणि वॉटरचं प्युरिफिकेशन करायचंय. आपण वॉटर वरती प्रेशर अप्लाय करणार आहोत. दुसऱ्या कुठल्या सोल्युशन वरती नाही अप्लाय करणार. म्हणून
हा प्रेशरचा ॲरो वॉटर वरती आहे म्हणून या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणणार मी या प्रेशरला, हे ॲरोच्या प्रेशरला. आणि हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करण्याच्या अगोदर पाणी कुठपासून कुठपर्यंत जात होतं रे? इकडून इकडे जात होतं. फ्रेश वॉटर लिहिलंय का? तिथून साल्टी वॉटर कडे जात होतं. कधी हे प्रेशर नाही अप्लाय केलं तर. ऑस्मोसिस मध्ये कसं होत होतं? इकडून इकडे. ऑस्मोसिस मध्ये असलं प्रेशर वगैरे काय नाही. मग पाण्याचे मॉलिक्यूल, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल इकडून म्हणजेच लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाण्यासाठी त्याला स्वतःच काहीतरी प्रेशर असते. स्वतःच असं, आता समजा आपल्याला बाहेर जायचं असेल दरवाजातून, तर आपल्या शरीरामध्ये जर काहीच ताकद नसेल तर आपण जाऊ शकणार नाही. तसं वॉटरच्या मॉलिक्यूलकडे काहीतरी प्रेशर असतं आणि त्या प्रेशरचा आधार घेऊनच ते इकडून इकडे जात असतात ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. आता एखादा मेंबर, आपण क्लासमध्ये सगळे बसलेलो तसं समजा, आणि तुम्ही एक मेंबर तिथून बाहेर उठून चाललेला आहे, दरवाजापर्यंत आलेला आहे, इथपर्यंत या दरवाजापर्यंत आलेला आहे, आणि बाहेरून कुठे कोणतरी आलं आणि म्हटलं की चला आतमध्ये क्लासमध्ये बसा, तरी पण एखादा मुलगा नाही म्हटला, नाही मला बसायचं नाही, आपण त्याला प्रेशर अप्लाय करून त्याला जागेवरती बसल. पण तुमचं स्वतःचं प्रेशर हे समोरचा माणूस तुम्हाला जागेवरती बसवणार आहे त्या प्रेशर पेक्षा जर जास्त असेल, तुम्ही जागेवर बसू शकाल का? नाही बसू शकणार तुम्ही. म्हणजे कुठलं प्रेशर जास्त असायला पाहिजे? वॉटरचे मॉलिक्यूल इकडून इकडे जर मूव्ह व्हायचे असेल तर कोणतं प्रेशर जास्त पाहिजे? बाहेरून जे आपण अप्लाय करणार आहोत ते प्रेशर जास्त असायला पाहिजे. बाहेरून जे प्रेशर अप्लाय करणार आहोत ते जर जास्त असलं तर मग सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. मी अजून एकदा सांगते, जर इकडून इकडे ह्या वॉटरवरती अप्लाय होणारं प्रेशर जर जास्त दिलं तर सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे येण्याच्या ऐवजी सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातात. कोण सांगू शकेल का? सांगा. हा मॅम हा बोला. मॅडम एकदा रिपीट रिपीट करा करा की, ना. थोडं कन्फ्युज व्हायला. हा कन्फ्यूज आहे. हा बरं, दुसरं एक एक्झाम्पल सांगते. तुम्हाला एखादं लेक्चर अटेंड करायचं नाही, पण आपल्या आईची वडिलांची जबरदस्ती असते की लेक्चर चालू आहेत आणि अटेंड करावं लागेल. जर आई वडिलांचा तुमच्यावरती दबाव हा जास्त असेल, तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही लेक्चर अटेंड कराल, जरी तुम्हाला कुठे जायचं असलं तरी सुद्धा. तसं ह्या पाण्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं, या कुठल्या साईडच्या कॉन्सन्ट्रेटेड साईड वरती फक्त प्रेशर अप्लाय करायचं, डायल्यूट साईड वरती नाही. जर कॉन्सन्ट्रेटेड साईड वरती जर प्रेशर अप्लाय केलं, फक्त एका साईडला प्रेशर अप्लाय केलं, इथपासून इथपर्यंतच फक्त प्रेशर अप्लाय केलं, ह्याच्यावरती प्रेशर अप्लाय केल्यानंतर सॉल्व्हंट मॉलिक्यूलला होल शोधतील, सॉल्व्हंट मॉलिक्यूल जायला कुठून तरी बाहेर जाण्याचा मार्ग शोधतील, आणि मग ते सॉल्व्हंट मॉलिक्यूल कुठून कुठे फ्लो होणार? ह्या हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे मूव्ह होणार. आता कळालं का? मॅम म्हणजे सॉल्ट मूव्ह होणार का? नाही, सॉल्व्हंट म्हणते मी, सॉल्टचं की नाही नाव पण घेतलं नाही. साल्ट बघा इथं पांढऱ्या कलरचे थरच्या थर जमा झालेला आहे, पण मगाशी सांगितलं होतं की सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या होलची साईज एवढी छोटी आहे की त्यातून फक्त सॉल्व्हंटलाच एकट्याला जाता येतं, ह्या सोल्यूटला नाही. मी दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगते तुम्हाला. तुम्ही एक सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे तुम्हाला खेळायला, आणि तुमच्याकडे एक मिठाचं पाणी आहे किंवा साल्टी वॉटर आहे,
आणि दुसऱ्या साईडला तुमच्याकडे प्युअर वॉटर आहे. हॅलो मॅडम आवाज येतो का? आवाज येत नाही क्लिअर. पुढे ठेवूया आपल्याला येतोय की. येतोय आवाज क्लिअर. येतोय मॅडम येतोय. ओके ठीक आहे. मॅडम ते म्यूट करायला लावा की त्याला. ओके. जर नीट लक्ष द्या, जर या साईडला मी मराठीमध्ये सांगते, सोल्यूट सॉल्व्हंट वगैरे असे शब्द वापरत नाही तुम्ही, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला लागलात. मी पाण्याचं शिकवते तुम्हाला. इथं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, आणि इथं साल्टी वॉटर आहे आपलं. हे सेमी परमेबल मेम्ब्रेनची अशी कॅपॅसिटी आहे की त्याच्यातले जे साल्ट आहेत ना आपले 6 मेंबर, हे 6 मेंबर ते 6 मेंबर मधल्या साल्टला इकडून इकडे जाऊ देत नाही. ते पण कुणाला जाऊ देते? फक्त पाण्याच्या प्युअर मॉलिक्युलला H2O ला जाऊ देते. आपल्या CaHCO3 ला जाऊ देत नाही, CaCl2 ला जाऊ देत नाही, CaSO4 ला जाऊ देत नाही. फक्त कुणाला जाऊ देते? याला जाऊ देते फक्त. कधी? ह्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं. कुठल्या साईडला प्रेशर अप्लाय करायचं? इम्प्युअर साईडला प्रेशर अप्लाय करायचं. आता कळालं का? येस मॅम. काय कळालं सांगा बरं? येस मॅम. काय कळालं सांगा मला? इम्प्युअर साईडला प्रेशर अप्लाय करायचं. कॉन्सन्ट्रेटेड साईडला जर वरून प्रेशर अप्लाय केलं, ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या होलची साईड लहान असल्या कारणानं फक्त पाणी तेवढं इकडून इकडे जाईल. कळालं का? हो. हा. येस मॅम. आता मगाशी मी कन्फ्युजन केलं होतं, तो पॉइंट आता आला बघा. कारण तुम्हाला समजत नाही म्हणजे माझ्याकडून कन्फ्युजन झालेलं असते. आता हे प्रेशर अप्लाय करत असताना किंवा अप्लाय करण्याच्या अगोदर हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, हे त्याच्यापेक्षा डायल्यूट सोल्युशन आहे. निसर्गाच्या नियमानुसार कोण कुठे चाललं होतं? लो कॉन्सन्ट्रेटेड कडून निसर्गाच्या नियमानुसार हायर कॉन्सन्ट्रेशन कोण कडे. कुठे चाललं होतं? Low to high. इकडे चालले होते वरचे सोल्युशन हा. निसर्गाच्या नियमानुसार इकडून इकडे मॉलिक्यूल चालले होते, आणि आपल्या नियमानुसार आपण कुठे पळवले त्यांना? इकडून इकडे पळवले. समजतंय का? मग इकडून इकडे चालले होते त्याला ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हणायचं. इकडून इकडे चालले होते पण आपण प्रेशर अप्लाय केल्यामुळं त्यांना त्यांचा रस्ता बदलावा लागला, माघारी जावं लागलं. निसर्गाच्या नियमानुसार ते इकडून इकडे चालले होते, पण आपण प्रेशर अप्लाय केल्यामुळं त्यांनी रस्ता बदलला, त्यांना माघारी जावं लागलं. आर यू गेटिंग? येस. हा. आता मी सेंटेन्स Yes, बनवणार आहे. ma'am. आता शिकवून झाले, सेंटेन्स बनवते आता ह्याचं. Which pressure is a hydrostatic pressure? Which pressure is a hydrostatic pressure? एक्सटर्नल. Pressure, external pressure which is applied on the water, it is known as a hydrostatic pressure. This black arrow indicates that it is a hydrostatic pressure. Hydrostatic pressure apply on external side. हायड्रोस्टॅटिक प्रेशर कुठल्या प्रेशर पेक्षा जास्त असायला पाहिजे? वॉटर मॉलिक्यूल नाही, ऑस्मॅटिक प्रेशर. हा, इकडून इकडे जाणं त्याला ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हणायचं. ऑस्मोटिक प्रेशर. बघा आता, इफ मी रिव्हर्स ऑस्मॉसिसची डेफिनेशन शिकवते, ऐकायची व्यवस्थित. इफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर higher than that of hydrostatic pressure higher than that of osmotic pressure. कुणापेक्षा हायर? हायड्रोस्टॅटिक प्रेशर कुणापेक्षा हायर? ऑस्मॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर हायर दॅन दॅट ऑफ ऑस्मॅटिक प्रेशर is applied on concentrated side, then water molecule or then solvent म्हणा, solvent move from
more concentrated to less concentrated. This is known as reverse osmosis. It is known as reverse osmosis. Are you getting or not? Yes, ma'am. Yes, ma'am. मी कशी सुरुवात करते बघा रिव्हर्स ऑस्मॉसिसच्या डेफिनेशनची. इफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर higher than that of osmotic pressure is applied on concentrated side, then solvent to move from more concentrated to less concentrated. This process is known as reverse osmosis process. This process is known as reverse osmosis process. Are you getting or not? Yes, ma'am. Yes, ma'am. मला एक उत्तर सांगा. दोन्ही वॉटरचा फ्लो हा सेम, दोन्ही केसेस ऑस्मोसिस मध्ये आणि रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये सॉल्व्हंटचा फ्लो हा एकाच मार्गाने आहे का वेगवेगळ्या मार्गाने आहे? एकच मार्ग. वेगवेगळ्या मार्गाने. कोण म्हणतं एकाच मार्गाने? एकच मार्ग. डिफरंट कोण म्हणतं एकाच मार्गाने? कुणाला समजलेलं नाही प्लीज सांगा. कोण म्हटलं एकाच मार्गाने? दोघांची वेज ही अपोजिट आहे. एक इकडून इकडे जातो ऑस्मोसिस मध्ये आणि रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये इकडून इकडे जातो. आता ज्याला काही कळालं नाही त्याच्यासाठी मी एक आयडिया सांगणार आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस हा शब्द मोठा आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस हा शब्द मोठा आहे. त्या मोठ्या शब्दामध्ये हायर टू लोअर लिहायचं. मोठ्या शब्दाला हाय म्हणतो आपण, हायर टू लोअर असं म्हणतो. आणि ऑस्मोसिस एकटा शब्द छोटा आहे म्हणून तिथं म्हणायचं लोअर टू हायर. आर यू गेटिंग? आता कसं जरी विचारलं तरी तुम्हाला यायला पाहिजे. हा, इन रिव्हर्स ऑस्मोसिस सॉल्व्हंट फ्लो फ्रॉम More concentrated. Higher to higher concentration to lower concentration. and in osmosis water flow from solvent flow from Lower Low concentration. आणि MCQs विचारलेला आहे. ओनली सॉल्व्हंट इज फ्लो, नॉट सोल्यूट और अनदर मेंबर. सोल्यूट नाही, अनदर मेंबर नाही, कोण नाही, फक्त सॉल्व्हंट. विच प्रेशर इज हायर दॅन डॅश प्रेशर? Which type of Higher Hydrostatic pressure. Pressure high than osmotic. This concept is used for purification of water in our home. घरामध्ये पाण्यासाठी, पाणी प्युअर करण्यासाठी हा RO. कन्सेप्ट वापरला जातो. इथून पाणी आलेलं आहे, बेस्ट वॉटर आहे किंवा खराब पाणी आहे. ह्या मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट वॉटरचे ड्रॉप फक्त गेलेले दिसतात आपल्याला इकडून इकडे. निळ्या कलरचे वॉटरचे ड्रॉप देतात. बाकीचे हे जे दिसते ना येलो कलर मधलं मटेरियल, ह्या मेम्ब्रेनने जाऊ दिलं नाही या एरो मधल्या मेंबरला, आणि मग ते सगळी लोक या आउटलेट मधून बाजूला निघतात. आणि मग म्हणून तर आपण ते पाण्याचा एक पाईप बेसिन मध्ये टाकून दिलेला असतो. तिथं थोडं हळूहळू हळूहळू पाणी वाहून जात असतं. माहितीये ना, सर्वांनी बघितलेलं असेल. ही काय गोष्ट नाही कोणासाठी. अरे बेटे, हॅलो, Yes, ma'am. समजलं का? Yes, ma'am. हा, आता सेमी परमेबल मेम्ब्रेन तेच दिलेलं आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन इज नॉट परमिटिंग द पॅसेज ऑफ डिझॉल्व सोल्यूट पार्टिकल. डिझॉल्व सोल्यूटला जाऊन देते का सेमी परमेबल मेम्ब्रेन? No, ma'am. नाही, फक्त ते कोणाला जाऊ देते? Solvent. सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं एखादं एक्झाम्पल वॉटर. ओके. आणि सेमी परमेबल मेम्ब्रेन हे ह्या केमिकलचं बनलेलं असतं. सेल्युलोज ऍसिटेट, पॉलिअमाइड अशा केमिकलचं बनलेलं असतं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. ओके. आता लिहून झालं तर खूप बरं झालं. हे पॉइंट राहिलाय रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस मधला. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द कॉमन साल्ट. कॉमन साल्ट म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये मीठ वगैरे पण बाजूला निघतं. तर या प्रोसेसला अजून दुसरं डिसॅलिनेशन असं नाव असतं. डिसॅलिनेशन. known as desalination.
process of removing the common salt from water is known as desalination. ब्रॅकिश वॉटर म्हणजे खारं पाणी, समुद्रातलं पाणी वगैरे खारं असतं. वॉटर कंटेनिंग दी डिझॉल्व साल्ट विथ अ पर्टिक्युलर साल्टी टेस्ट. ज्या वॉटरची साल्टी टेस्ट आहे त्या वॉटरला ब्रॅकिश वॉटर असं म्हणायचं, खारं पाणी असं म्हणायचं. ज्या वॉटरची साल्टी टेस्ट आहे त्या वॉटरला ब्रॅकिश वॉटर असं म्हणायचं. हा एमसीक्यूज आहे बघा. एमसीक्यूज मध्ये सी वॉटर असतं ते जर तुम्ही 100 ml घेतलं तर 100 ml मधले 100 ml मध्ये 4 ग्रॅम एवढे त्याच्यामध्ये साल्ट विरघळलेले असतात आणि त्या 4 ग्रॅम पैकी 3.5 ग्रॅम हे मीठ असतं त्याच्यामध्ये, NaCl असतं. सी वॉटर कंटेन 4% ऑफ डिझॉल्व साल्ट आउट ऑफ विच 3.5% इज ऑफ NaCl. इथं IMP MCQs हे पॉइंट आहेत ना, ऑस्मोसिसच्या डेफिनेशन आणि रिव्हर्स ऑस्मोसिसच्या डेफिनेशन, हे सुद्धा MCQs आहेत. हे इथे एक MCQs, इथे एक MCQs आणि इथे एक MCQs आणि हे एक MCQs. इथं पण एक MCQs आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन ओनली अलाउज वॉटर मॉलिक्यूल. Semi permeable membrane only allows water molecule to flow from one solution to another solution, and semi permeable membrane is made up of this type of material. Are you getting? मला सांगा सी वॉटर मध्ये किती % एवढे डिझॉल्व साल्ट असतात? 4%. Out of which dash percent is of NaCl? 3.5. Nice. What is mean by brackish water? Salty water. Salty water is known as brackish water. Okay. And what is mean by desalination? Process of removing salt. Salt. Very nice. लिहाबर पटपट पटपट एवढं लिहून व्हायला पाहिजे बघा. आपल्याकडे किती 2 मिनिट आणि 56 सेकंड रिमेन आहे. एवढं तरी पेज लिहून व्हावं पटकन. संपूर्ण लिहून घ्यायचं. एक मिनिट. All are requested to write your attendance. It is very necessity. Write attendance immediately. Hello everyone. Yes, ma'am. Write attendance. Only 50, 52, 53. Okay. अजून 5 जण अटेंडन्स लिहायचे राहिलेत. पटकन लिहून काढा. 4 जण राहिलेत. राईट अटेंडन्स. One member is remain.